तर आज आपण इथे बिग साईजसाठी अम्ब्रेला कुर्ती इथे स्टिच करणार आहोत। त्यासाठी मी इथे 2.5 मीटरचा कापड येतो। अम्ब्रेला कटसाठी आपण इथे 4 फोल्डमध्ये मी इथे घडी करून ठेवली आहे, डबल फोल्ड आहे। आणि या पॉइंट पासून आता आपल्याला मेजरमेंट टाकायचं आहे। नवीन शिकण्यासाठी युजफुल व्हिडिओ या पद्धतीने ठरणार आहे की जेव्हा आपण बिग साईज इथे स्टिच करतो तर आपल्याला शोल्डर कसं घ्यायचं आहे, मुंड्याची उंची किती घ्यायची आणि प्लस यातमध्ये अजून आपल्याला डीप पण गळा घ्यायचा आहे, त्यासाठीचं मेजरमेंट कसं घ्यायचं आहे आजचा आपण डिटेल व्हिडिओ यासाठी पाहूया। तर बघा, आता आपण 4 कपड्यात जी घडी घातली आहे बिग साईज साठीचं शोल्डर बिग म्हणजे साधारण किती साईज साठी आपण बघतोय हा ड्रेस। तर बघा, आता हा जो ड्रेस आहे आपण चेस्ट याची वाली आहे 44 साईजची, तर इथे 6.5 वरती मी 6.5 इंचाचा आपण इथे शोल्डर घेतोय। आता या पॉइंटला मी 6.5 वरती सरळ लाईन ड्रॉ केली आहे। तर बघा, आता या पॉइंट पासून मेजरमेंट जे आहे ते आपण बंद बाजूपासून टाकायचंय। 6.5 आपण मुंड्याची उंची घेतली आहे। आता आपण त्या साईडने इथे व्हिडिओ बघूया। तर बघा, आपण 6.5 इथे घेतल्यानंतर मुंड्याची जी उंची आहे ती या पॉइंटला बघा आपल्याला या पॉइंटला घ्यायची 7.5 इंचावरती। 7.5 वरती मी मुंड्याची उंची घेते। बिग साईज आहे त्याच्यामुळे आपलं मेजरमेंट कसं वाढतं हे लक्षात घ्यायचंय। आता या पॉइंट पासून चेस्टचा चौथा पार्ट, तर बघा या पॉइंटला मी 11 इंचावरती एक लाईन ड्रॉ करते। इथून पुढे मार्जिंग आपण नंतर देऊया। इथे बघा मुंड्याची गोलाई द्यायची आपल्याला। शोल्डर साठी 6.5चा मी इथे शोल्डर टाकलंय। 3 इंचाचा आपला गळ्याचा घेरा असणार आहे 3 इंचावरती। आता इथे गळा बघा, पाठीमागचा जो गळा असणार आहे आपले कापड जो तो 4 कापडामध्ये फोल्ड आहे, तर पाठीमागचा जो गळा असणार आहे तो डीप आपला इथे 9 इंचावर असणार आहे आणि पुढचा जो गळा असणार आहे तो या पॉइंट पासून 6 इंचावरती आपण गोलाई घेणार आहोत। तर दोघंही आपल्या राऊंड शेप मध्ये इथे नेक आपण ड्रॉ करतोय या पद्धतीने। बिग साईज साठीचे लक्षात घ्यायचंय। आता आपण गळ ड्रॉ केले या पॉइंट पासून 7 इंचावरती आपल्याला कमरेचं मेजरमेंट टाकायचंय। बिग साईज साठी नॉर्मल नेक साठी आपण या पॉइंट पासून 7 घेतो। बिग साईज साठी मी या पॉइंट पासून 7.5 घेते। उंचीचा विषय वाढत नाही, पण पोटाचा घेर जेव्हा वाढतो तेव्हा आपल्याला मेजरमेंट इथे वाढवावं लागतं। तर या पॉइंटला बघा, सेम जे मी इथे 11 वरती पॉइंट दिला तो मी या पॉइंटला परत 11 इंचावरती देणारे मार्जिंग आपण इथून पुढे वाढवणार आहोत। तर आता बघा, सीट घेरचं मेजरमेंट टाकायचंय। या पॉइंट पासून परत मी इथे 7.5 इंचावरती आपल्याला नॉर्मल जेव्हा तुम्ही कुर्ती घेत असाल तर या पद्धतीने मेजरमेंट घ्यायचंय। सध्या आपल्याला इथे अम्ब्रेला कुर्ती घ्यायची आहे, तर या पॉइंटला आपण लाईन ड्रॉ करूया। आणि आता उंची बघा, शोल्डरच्या पॉइंट पासून आपल्याला जेवढा आपला घेर आहे साधारण आपल्याला 40 इंचाची इथे उंची हवी आहे। तर या पॉइंटला बघा मी 40 इंचावरती एक इथे सर्कलमध्ये आपल्याला 40 वरती आपल्याला राऊंड करून घ्यायचंय। तर इथे आपण अम्ब्रेला टॉपची जी ती आपण इथे कटिंग करून घेतली या पद्धतीने। आता इथे बघा, इथे 2 पार्ट आपले रेडी झाले। दोघंही जे पार्टला आपल्याला इथे या पॉइंटला जॉईंट येणार आहे, फ्रंट पार्टला दोघंही पॉइंटला जॉईंट येणार आहे। त्यानंतर बघा, आता इथे गळ्याच्या पार्टला हा जो आपला गळा आहे हा पुढचा गळा आहे 6 इंचचा आणि हा आपला पाठीमागचा गळा आहे। आता जॉईंट पार्ट साठी आपल्याला करायचं काय, याच पद्धतीमध्ये आपल्याला आकार कट करून इथे जॉईंट द्यायचा आहे। तर इथे बघा, मी या पद्धतीने याच आकारामध्ये इथे आपण पट्टी कट करून घेतली आहे। मी इथे तुम्हाला ठेवून दाखवते। आता बघा, या पार्टला जॉईंट वाला जो पार्ट आहे सेम आपण गोलाई मध्ये जेवढा कापड आहे त्यानुसार कट करायचं। मी जो फोल्डिंगचा पार्ट आहे तो मुद्दाम इथे फोल्ड करून ठेवलाय, जेणेकरून अर्धा इंच जे ते आपल्याला इथे वरती दोघंही पार्टला बघा, आता तुम्ही या पॉइंट पासून इथे आणि दुसरा हा पॉइंट याच्यावरती या पद्धतीने आपल्याला जॉईन करायचं आहे। बाकी खाली आकार बरोबर आपण गोलाईमध्ये घेतलाय। सेम दुसऱ्याही पार्टला आपण त्याच पद्धतीने इथे कापड कट केलंय, त्याला आपल्याला जॉईन द्यायचं आहे। तर यानुसार बघा, या पॉइंटला आपली कुर्ती जी आहे ती आपण बिग साईज साठी इथे कट केली आहे। तर यामध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त पूर्ण कटिंग बघितली आहे। याच व्हिडिओमध्ये परत तुम्हाला याची स्लीव बघायची बिग साईज साठीची, किंवा अजून कुठले प्रश्न असेल बिग साईज साठीचे त्यानुसार तुम्ही मला कमेंट्स करा, जेणेकरून आपण स्टेप बाय स्टेप त्यासाठी इथे व्हिडिओ पाहूया।